प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण पवित्र शास्त्रामधून दानियल 6 अध्याय 16 वचन पाहणार आहोत. त्यावर राजाज्ञेवरून दानियेलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. ज्यावेळी दानियेलाला त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं त्यावेळी त्या राजाने काढलेले उद्गार आहेत. त्या राजाला विश्वास होता दानियल ज्या देवाची सेवा करतो तो परमेश्वर दानियेलाला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल. आणि खरोखर प्रियानो, त्या परमेश्वराने त्या दानियेलाला ज्यावेळी सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं त्यावेळी त्या परमेश्वराने त्या सिंहाची तोंडे बंद केली आणि त्या दानियेलाला त्या परमेश्वराने सुखरूपरित्या त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलं. तसंच प्रियानो, आज आपल्याही जीवनामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये एखादा असा मोठं संकट, मोठा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये समोर आलेला असेल आणि खरोखर कधी कधी आपल्याही जीवनामध्ये एखादं संकट आणि प्रॉब्लेम येतं त्यावेळी आपल्याला ते प्रॉब्लेम, तो संकट आपल्याला ते खूप मोठं वाटतं. परंतु प्रियानो, ह्या सर्वांपेक्षा महान आपला परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. कितीही मोठं अडचण असू दे, कितीही मोठं संकट असू दे, तो परमेश्वर जिवंत येशू ख्रिस्त आपल्याला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. तो विश्वास आपल्या मनामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रियानो, दानियल हा देवाचा एक विश्वासू सेवक होता. तो देवाची नित्य दिवसातून 3दा तो प्रार्थना करत होता आणि त्या दानियेलाला विश्वास होता तो परमेश्वर आपल्याला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल. आणि खरोखर त्या सिंहाची तोंडे देवाने, परमेश्वराने ज्या प्रकारे त्या सिंहाची तोंडे बंद केली तसं आपल्याही जीवनात आणि दानियेलाला त्या सुखरूपरित्या त्या परिस्थितीतून, त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलं तसं आपल्याही जीवनामध्ये एखादं मोठं संकट आणि अडचण आपल्या जीवनामध्ये समोर येऊन ठेपला असेल, परंतु त्या सर्व परिस्थितीतून आपला महान परमेश्वर येशू ख्रिस्त त्या सर्व परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. तो विश्वास आपल्या जवळ ठेवणं, दानियेलाचा ज्या प्रकारे देवावर विश्वास होता, आपलाही विश्वास त्या परमेश्वरावर असणं खूप गरजेचं आहे. त्या देवावर असणं खूप गरजेचं आहे. खरोखर प्रियानो, देवबापा वाचलेली वचने आशीर्वादित करू. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर, दयाळू कृपाळू परमेश्वर बापा, धन्यवाद देतो परमेश्वर, हे सुंदर वचन बोलण्यास तू आम्हाला सहाय्यकारी झालास. धन्यवाद देतो परमेश्वरा. ज्या प्रकारे दानियेलचा त्या देवावर विश्वास होता तसाच आमचाही विश्वास तो भक्कम असणं देवावर खूप गरजेचं आहे. परमेश्वरा, धन्यवाद देतो परमेश्वर. त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. अनेकांच्या जीवनामध्ये असे मोठे अडचणी आणि संकट येऊन समोर ठेपला असेल, परंतु त्या सर्व परिस्थितीतून तू जिवंत येशू ख्रिस्त आम्हाला महान परमेश्वर आमच्या संगती आहे. त्या सर्व परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढशील आमचा विश्वास आहे. त्या आमच्या जिवंत देवावर आमचा विश्वास आहे. दानियेलाला त्या परिस्थितीतून बाहेर काढलंस परमेश्वरा, तसं तू आमच्याही संगती आहेस राजा. आम्हालाही त्या अनेक आमच्या समोर एक असे मोठे संकट आणि अडचण आलेला असेल, त्या सर्व परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढशील आमचा विश्वास आहे. धन्यवाद देतो. त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. संपूर्ण मान, महिमा, इज्जत, जलाल येशू ख्रिस्त तुझ्या हातात समर्पित करून तुझ्या नावे प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन, आमेन.